दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। अवघ्या 24 तासात कुळकजाई खुनाचा उलगडा, आरोपीला केले गजाआड। मान तालुक्यातील कुळकजाई गावात घडलेल्या रमेश इंगळे यांच्या खुनाचा उलगडा दहिवडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात करत आरोपीला अटक केली आहे। दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाराम शिपटे राहणार कुळकजाई यांनी पोलिसांना फोनवरून माहिती दिली की बौद्ध वस्तीजवळील स्मशानभूमीजवळ रस्त्याच्या कडेला एका इसमाचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृताची ओळख रमेश मारुती इंगळे वय 53 अशी पटली। डोक्यावर गंभीर जखमा असल्याने हा प्रकार खुनाचा असल्याचे स्पष्ट झाले। पत्नी रेश्मा इंगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान एपीआय दत्तात्रय दराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी संशयित शुभम दत्तात्रय चव्हाण वय 29 राहणार कुळकजाई यास ताब्यात घेतले। चौकशीत त्याने कबुली दिली की मृत रमेश इंगळे हे दारूच्या नशेत शिवीगाळ करत असल्याने रागाच्या भरात दगडाने ठेचून त्यांचा खून केला। आरोपीस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे करत आहेत। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तपास पथकात पीएसआय स्वाती दोंगडे, श्रीनिवास सानप, विजय खाडे, नितीन धुमाळ, संभाजी खाडे, पूनम राजपूत, चंद्रकांत शिंदे, निलेश कुदळे, मल्हारी खाडे, महेंद्र खाडे यांचा समावेश होता। झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने, विदाल। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।